माध्यमातून आज आपण कडलास गावातील नदीपात्र क्षेत्रात आपण सध्या आलो. आता माझ्या पाठीमागे बघू शकता ही नदी क्षेत्र आहे आणि ह्यामध्ये सध्या वाळूचा उपसा चालू आहे आणि वाळू तस्कराकडून कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वाळू उपसा केला जातोय, JCBच्या साह्यानं किंवा ट्रॅक्टरच्या साह्यानं घेतो ह्या ठिकाणी वाळू उपसा होतोय आणि भला मोठा साठा भले मोठे डबरी या ठिकाणी होते. यामुळे येणाऱ्या काळात या नदी क्षेत्राला एखादा धोका निर्माण होऊ शकतो. यातून जैवविविधतेसाठी हा सर्वात मोठा धोका आहे. पाणी पातळी यामुळे कमी होऊ शकते. येणाऱ्या काळात वाळू तस्करामुळं नदीपात्रातील पाणी जे शिल्लक राहत होतं ते येणाऱ्या काळात थांबणार नाही. या ठिकाणी बघू शकता मोठे मोठे खाली अशी डबरी या ठिकाणी वाळू तस्करांनी पाडलेले दिसतात. ह्या टोकापासून नदीच्या त्या टोकापर्यंत सगळे वाळू तस्करांनी नदीचे असे अक्षरशः ओरबडून असं जणू काय नदीचे लचकेच तोडलेत. ह्या ठिकाणी वाळू तस्करांनी पूर्ण नदीचे लचके तोडण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात ह्या ठिकाणी असंच जर चालू राहिलं तर नदीकाठच्या शेतकऱ्यांना, नदीपलीकडच्या शेतकऱ्यांना याचा गंभीर असा धोका निर्माण होऊ शकतो. आणि ह्याकडे सध्या महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन शांतता आणि बागाची भूमिका घेत असताना बघून येते आणि ह्यातून वाळू तस्करांचं नमस्कार. बोला बेधडक न्यूज चॅनल व लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांचं स्वागत करतो. आज आपण कडलास गावाशेजारील जी मान नदी आहे त्या मान नदीच्या पात्रामध्ये आता आपण सध्या उभा आहे. बघू शकता ही मान नदी आहे. तर या मान नदीमध्ये आता आपण सध्या येण्याचं कारण म्हणजे आज मी तुम्हाला अशी ब्रेकिंग न्यूज देणार आहे की तालुक्याला ही सगळ्या माहीतच आहे, पण तो विषय आज आम्हाला तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं मी संपादक पत्रकार पवन बाजारे व पत्रकार पांडुरंग आयवळे स्वतः आम्ही दोघे इथं आता ह्या पत्रामध्ये आलेलो आहे. तर एकीकडे तालुक्यामध्ये मान नदीला उन्हाळी आवर्तन कधी सुटणार व शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न कधी मिटणार ही चर्चा चालू असताना त्याच पद्धतीनं ह्या मान नदीमध्ये वाळू तस्करी ही जोमानं चालू आहे अशी चर्चा होती, आम्ही ऐकून होतो. पण आज वास्तव परिस्थिती काय आहे ही दोघं आम्ही इथं पाहायला आलेलो आहे आणि बघितल्यानंतर असा धक्का बसला की ही वाळू उपसा, हे वाळू तस्कर असे कशा पद्धतीनं वाळू चोरी करतात हे आम्ही तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून दाखवणारच आहोत. आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या मान नदीमधून किती वाळू मोठ्या प्रमाणात चोरीला जाते आहे आणि हे वाळू तस्कर कोण आहेत आणि महसूल विभाग आणि पोलीस स्टेशन या काय करता आहे आणि ह्या गोष्टीला कोण पाठीशी घालतं आहे हे लोकांनीच विचार करावा याविषयी. तर पाठीमागं बघू शकता ह्या वाळू डेपो आहे आणि हा वाळू डेपो हा मान नदी पात्रात आहे. ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू कुठून साठवली आहे, कोणी साठवली आहे, याला कोण मालक आहे का नाही हा प्रश्न समोर आलेला आहे. तर आम्हाला आल्यानंतर पहिल्यांदा हा डेपो पाहायला मिळाला आणि पांडुरंग आयवळे यांनी दाखवलेला आहे त्या पद्धतीने मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत. तिथून वाळू अशा उपसून अगदी ह्या मान नदीचे लचके तोडलेले आहेत वाळू तस्करांनी आणि मोठमोठ्या गाड्या भरून रात्री वाळू तस्करी जोमाने ह्या मान नदी पात्रामध्ये आहे. आणि ही मान नदी अगदी बऱ्याच गावातून या सांगोला तालुक्यातून जात आहे. तर या मान नदीमध्ये हे आम्ही कडलास गावच्या एका ठिकाणचं दाखवतो आहे. तर या मान नदीमध्ये अशा अनेक किती वाळू तस्करी होत असतील काही माहीत नाही, त्याची माहिती घ्यावं लागेल. पण आज या एकाच ठिकाणची वाळू आम्ही तुम्हाला किती उपसली जाते आहे ही दाखवली आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताल. तर याला कोण पाठीशी घालतं आहे, पोलीस प्रशासन काय करते, महसूल विभाग काय करते, कोणाच्या खिशात पैसा जातो, कोणाचा खिसा गरम होतो आणि मान नदीचं कोण नुकसान करते आणि याला अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत हे मला सांगायचं आहे. आणि या वाळू तस्कर कोणापासून पैदा झाले आणि कोण यांना पाठीशी घालतं यावरती जरूर विचार नागरिकांनीही करावा आणि
पत्रकारांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून या बातम्या जरूर लावल्या पाहिजेत. जसं आम्ही बातम्या करतो आहोत तसं सर्व पत्रकारांनी सुद्धा ह्या बातम्या उचलून धरल्या पाहिजेत. आणि ह्या वाळू तस्करीचा मुद्दा हा सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. यामध्ये आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सुद्धा जरूर लक्ष घातलं पाहिजे.